मामा तुम्ही दादांच्या बरोबर होता, इतकी वर्ष तुम्ही दादांच्या बरोबर घालवली. दादाकडे मी आता गेले 2099 पासून 27 वर्ष झाली दादाकडे. पहिला मी शासनामध्ये होतो, शासनामधून 13 मध्ये निवृत्त झालो आणि निवृत्त झाल्यानंतरही दादाकडे आता जवळ 12-13 वर्ष मी खासगी काम त्यांच्याकडे काम करत आहे. खरं तर दादांची दादा इकडे पुढे बघा अनुभव तुम्ही या ठिकाणी पाहिले काय नेमकी आठवणी काय दादा कितीतरी आठवणी अशा आहेत की सांगण्यासारख्या की त्यांनी समजा त्यांचा तो वक्तशीरपणा, स्वच्छता म्हणा, कामाचा टाइम. दादा जर समजे म्हणले तू सकाळी 6ला तयार राहा तर आम्ही 5:30ला तयार राहायचो. आणि त्यांची जी लोकांचं काही म्हणणं आहे की बाबा दादा कडक होते बोलायचे, पण तो भाग चुकीचा आहे. दादा कडक होते पण शिस्तीचे कडक होते. असे काही कोणालाही काय बोलत नव्हते ते. आणि एखादा कुणी जाऊ द्या, सामान्य माणूस छोटा मोठा कुणी असलं तरी ते त्यांना मदत करायचे. माझा तर काही विषय नव्हता. मंगळवारी शेवटची कॅबिनेट झाली त्यावेळेस तुम्ही सोबत होते दादाच्या, काय रात्रीपर्यंत? हो, रात्रीपर्यंत मिटिंग चालू होतं. मिटिंग संपल्यानंतर ते आम्हाला असं ठरलं की बाय रोड पुण्याला जायचं आणि पुण्यात मग करून दुसऱ्या सकाळी ह्याला जायचं, बारामतीला जायचं. बारामती सकाळी 10 वाजता निराव ऑगस्टला दादांची सभा होती. अशा 2-4 सभा ठरल्या होत्या. कशामुळे उशीर झाला, काय झालं? उशीर काही झालेला नाही. दादांनी ठरवलंच की आता म्हणजे आम्ही बऱ्यापैकी 99% आम्ही बाय रोड जायचं होतं. तर आमचा शंकर मुलगा आधी बॅगा तयारी ठरल्या होत्या की आपण बाबा बाय रोड जाऊया. पण ते काही उशीर झाला आणि हे ते दुसरे सगळ्या विमानाने निघाले. त्याच्यामुळे दुःख घडणं घडली. पण गाड्या नाही पाहिजे होती. मामा सगळ्या बाबतीत दादा वक्तशीर म्हणजे सगळ्या बाबतीत फार काळजी घ्यायची. मग हे सगळं ज्यावेळेस तुमचं आधी ठरलं होतं की बाय रोडने हो, जायचं, बदलला निर्णय कसा? रात्री उशीर झाला ना, काही मिटिंगमुळे जाता रात्री उशीर झाला. थोडासा उशीर झाल्यामुळे म्हणले बस सकाळी डायरेक्ट बारामतीला विमानानं जाऊया. जातो मग म्हणले तू उद्या बाय रोड पुण्याला ये. मग मी बारामतीनं पुण्याला येईन. मग मी मामा सगळ्या तुमच्या जे सगळे एसपी असतील, तुम्ही असाल, सगळे इतकी वर्ष तुम्ही दादाच्या सहवासात होता, काय भावना आहेत आता? भावना काय आता साहेब की एवढं दुःख वाटतं, एवढं की आम्हाला तर काय बोलू शकत नाही. आणि मला तर अजून माझं मन असं म्हणतं की दादा